नमस्कार, मी अक्षता. झणझणीत तडका यूट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज तुम्हाला खपली गव्हाच्या रव्यापासून तिखट टेस्टी नाश्ता कसा बनवायचा म्हणजे उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आपण नेहमीच लॅप्सी खातो स्वीट, पण आज आपण त्याच्यापासून तिखट काहीतरी वेगळा पदार्थ बनवणार आहे. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता बघूयात आपण पुढची रेसिपी. उपमा बनवण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. खपली गव्हाचा बारीक रवा आहे हा. अर्धा वाटी मी इथे गाजर घेतलेला आहे. अर्धा वाटी मटार घेतलेला आहे. एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. 2 ते 3 बारीक मिरची कापून घेतले. कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. सर्वात पहिल्यांदा मी इथे गॅस पेटवून घेते. त्यावर ही कढई ठेवून घेऊया. आता कढईमध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेऊया. त्यामध्ये हा बारीक रवा घालून घेऊ. आपण याला थोडंसं भाजून घेऊया. रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, अशा प्रकारे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान रवा भाजून झालेला आहे. आपल्याला अगदी लाल नाही करायचंय, असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा रवा. रवा आपला भाजून झालेला आहे, तो मी आता काढून घेते. आता कढईमध्ये 3 टेबलस्पून ऑइल टाकून घेऊया आपण. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आपण कढीपत्ता घालून घेऊ. त्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकून घेऊया. एक चम्मच जिरा टाकून घेऊ. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त लाल नाही करायचंय. हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा आपला परतून झालेला आहे. यामध्ये आता मी मिरची घालून घेते. त्यासोबत टोमॅटो पण घालून घेऊया. आता पाव चम्मच हळद घालून घेऊ. तुम्ही बघू शकता गाजर आणि मटारी आपण घालून घेतले. आता ते सर्व एकत्र करून घेऊया आणि 5 मिनिटं आपण याला परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे पाणी घालून घेतलेले आहे. आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. आता आपण गॅस फास्ट करून घेऊ आणि पाण्याला एक चांगली उकळी येऊन घेऊया. तुम्ही बघू शकता पाण्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण रवा घालून घेऊया आणि हा रवा सर्व एकत्र करून घेऊ. आणि यावर आता आपल्याला ताट झाकून घ्यायचंय एक 5 मिनिटासाठी. बघा किती मस्त उपमा आपला तयार झालेला आहे. किती छान शिजलेला आहे तो आणि किती मस्त सुटसुटीत तयार झालेला आहे हा उपमा. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपला उपमा तयार झालेला आहे. झटपट आपण हा उपमा बनवलेला आहे. कमी वेळामध्ये पौष्टिक आणि छान नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. कमेंट करून सांगा की कशी वाटली रेसिपी. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील. बाय बाय. थँक्यू सो मच.